वेलकम स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 4 शिकणार आहोत. कम्प्युटर ग्राफिक्सचं चॅप्टर नंबर 4चं नाव आहे विंडोविंग अँड क्लिपिंग. वेटेज आहे 14 मार्क्स. हा चॅप्टर आपल्याला 14 मार्क्ससाठी एक्झामला विचारला जाऊ शकतो. आता बघा, विंडोविंग म्हणजे काय? तर विंडो म्हणजे काय की एखादी कम्प्युटरचा पार्ट, म्हणजे जो ग्राफिकल युजर इंटरफेसने दिलेली एखादी स्क्रीन, त्याला आपण म्हणतोय विंडो. आता तर विंडो काय करते की एखादा युजर असेल, त्या युजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वेगवेगळे मल्टिपल्स प्रोग्राम ॲट अ टाइम एका ऑपरेटिंग सिस्टीमवरती रन करण्यास मदत करते. बघा आता हेच बघा, इथे ही एक माझी काय आहे, ही एक पीपीटीची विंडो आहे. बघा इथे ही दिसते, ही पण काय आहे, एक विंडो आहे. त्याला काय म्हणतो आपण कम्प्युटर ग्राफिक्समध्ये विंडोविंग. बघा हे सपोज हे एखादी PDF आहे, तिला पण आपण काय म्हणतो विंडोविंग. म्हणजे काय, वेगवेगळ्या विंडो, कम्प्युटर ग्राफिक्समध्ये वेगवेगळ्या विंडो बनवून देणे, म्हणजे युजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वेगवेगळे विंडो दाखवणे, त्याला आपण म्हणतोय विंडोविंग. अँड क्लिपिंग म्हणजे काय, विंडोच्या बाहेर जाणारा भाग कट करणे. जी एखादी कटिंग प्रोसेस असते, स्क्रीनच्या बाहेर दिसणार. सपोज एखादा रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट आपण कॅप्चर केला आणि तो रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट आपल्या एखाद्या विंडोमध्ये फिट करायचं असेल किंवा एखाद्या शेपमध्ये त्या ऑब्जेक्टला फिट करायचं असेल, तर आपण काय करतो, त्या ऑब्जेक्टचा काहीतरी पोर्शन कट करतो. त्या कट करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण क्लिपिंग. विंडो अँड क्लिपिंग. तर आता विंडोविंगचं फंक्शन काय असतं की एखादा डेटा रिड्यूस करणे किंवा एखाद्या ऑब्जेक्टची क्लॅरिटी वाढवणे, हे काय करतं, विंडोविंगचं काम करतं. म्हणजे त्याचं फंक्शन आहे. किंवा युजरला मल्टिपल व्ह्यूज इनेबल करून देण्याचं काम विंडोविंग करतं. मल्टिपल युजरचा जसा पॉईंट ऑफ व्ह्यू असेल त्यानुसार ती विंडो दिली जाते. म्हणजे कम्प्युटर ग्राफिक्स हे एक ग्राफिकल युजर इंटरफेस ॲज अ प्रिमिटिव्ह म्हणून आपण विंडोविंग यूज करू शकतो. बघा मग आता फर्स्ट पॉईंट आहे आपला विंडोविंग अँड क्लिपिंग कन्सेप्ट्स. काय आहेत, विंडोविंग काय आहे आणि क्लिपिंग काय आहे बघा. मग इन कम्प्युटर ग्राफिक्स पॅकेजेस वी नीड टू डिफाईन एनी पिक्चर अँड स्टोर इट इन कम्प्युटर मेमरी. काय करतो आपण कम्प्युटर ग्राफिक्समध्ये मल्टिपल टाईपचे इमेजेस घेतो, ते सर्व इमेजेस काय करतो आपण स्टोअर करतो कम्प्युटर मेमरीमध्ये. इन दिस चॅप्टर वी विल सी पार्ट ऑफ पिक्चर टू डिस्प्ले, discard rest of the picture, how to display different views parts of picture on display device. म्हणजे काय करणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये काय शिकणार आहोत आपण की एखादा पिक्चर डिस्प्ले कसा होतो कम्प्युटरमध्ये, किंवा त्या पिक्चरचा आपल्याला एखादा पार्ट कट करायचं असेल. सपोज आपण पेंटचं सॉफ्टवेअर यूज करून एखादा पिक्चरचा पार्ट आपण क्रॉप करतो, किंवा एखाद्या डिफरंट व्ह्यूने पिक्चर कसा डिस्प्ले करायचा, म्हणजे 2D व्ह्यू असेल किंवा 3D व्ह्यूने तो पिक्चर कसा डिस्प्ले करायचा, पिक्चर कट कसा करायचा, तो विंडोमध्ये फिट कसा करायचा, हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर बघा आता विंडोविंगची डेफिनेशन काय आहे. विंडोविंग डेफिनेशन, द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अँड व्ह्यूविंग द पिक्चर विथ डिफरंट व्ह्यू इज कॉल्ड ॲज विंडोविंग. म्हणजे एखादा पिक्चर असेल, तो सिलेक्ट करायचा आणि तो पिक्चर वेगवेगळ्या व्ह्यूजने बघण्याची प्रोसेस म्हणजे काय, विंडोविंग. सपोज हे टेक्स्ट आहे, हे टेक्स्ट मी PPTमध्ये राईट केलं, म्हणजे याची विंडोची प्रोसेस काय झाली, ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. जर मी हे टेक्स्ट मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डमध्ये केलं असतं, तर याची विंडोविंगची डेफिनेशन काय झाली असती की ते वर्ड कशामध्ये आहे, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये. म्हणजे काय झाली, द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अँड व्ह्यूविंग द पिक्चर विथ डिफरंट व्ह्यू. म्हणजे एखादा पिक्चर सिलेक्ट करायचा आणि वेगवेगळ्या व्ह्यूने पाहण्याची मेथड म्हणजे काय, विंडोविंग. आणि नंतर बघा क्लिपिंग, द प्रोसेस विच डिवाइड्स ईच एलिमेंट ऑफ द पिक्चर into its visible and invisible portions, allowing invisible to be discarded is called as clipping. म्हणजे अशी प्रोसेस, सपोज आपण विंडोविंगमध्ये काय केलं, एखादा ऑब्जेक्ट, एखादा एलिमेंट सिलेक्ट केला आणि तो काय आहे आपल्याला व्हिजिबल आहे, बट जो विंडोच्या बाहेरचा जो इनव्हिजिबल पार्ट आहे, तो इनव्हिजिबल पार्ट डिस्कार्ड करायचा किंवा कट करायचा, त्याला आपण म्हणतो आहे क्लिपिंग. हे झाले आपले विंडोविंग अँड क्लिपिंगची डेफिनेशन. अजून त्याच्याबद्दल बेसिक आहे बघा. पिक्चर्स आर डिफाईन अँड स्टोर्ड इन टू मेमरी. आपल्याला माहिती आहे सर्व पिक्चर्स आपले कशात स्टोअर असतात, मेमरीमध्ये. युजिंग एनी कन्व्हिनियंट कार्टेशन
coordinate system is called as word coordinate system. आता एखादी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय, एक्स वाय झेड ॲक्सिसने एखादा कोऑर्डिनेट्स काय करतो किंवा एखादा ऑब्जेक्ट आपण सेव्ह करतो, जे आपण होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम बघितलेली आहे तीच आहे सेम कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे जो काही वर्डचा ऑब्जेक्ट असेल, 3D ऑब्जेक्ट असेल, तो 3D ऑब्जेक्ट एक्स वाय झेड ॲक्सिसनुसार किंवा एक्स वाय झेड कोऑर्डिनेट सिस्टीमनुसार एखादा ऑब्जेक्ट सेव्ह करून ठेवणे मेमरीमध्ये, त्याला काय म्हणतोय आपण, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ऑल्सो कॉल्ड ॲज वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम पण आपण त्याला म्हणतो. नंतर बघा, व्हेन पिक्चर इज टू बी डिस्प्लेड ऑन डिस्प्ले डिव्हाइस इट इज मेजर्ड इन फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे काय, सपोज आपण एखादा पिक्चर लॅपटॉपवरती ओपन केला तर तो काय झाला, लॅपटॉपच्या फिजिकल डिव्हाइसनुसार, लॅपटॉपच्या विंडोनुसार तो आपल्याला दिसला जातो. सपोज एखादा पिक्चर आपण मोबाईलवरती ओपन केला तर तो काय केला जातो, आपल्याला मोबाईलच्या विंडोनुसार दिसला जातो. मग बघा, व्हेन पिक्चर इज टू बी डिस्प्लेड ऑन डिस्प्ले डिव्हाइस इट इज मेजर्ड in physical device coordinate system corresponding to the display device. Therefore, to display any image on screen, we need to map it from stored word coordinate system to appropriate physical device coordinate system. म्हणजे काय, सपोज एखादा कुठलाही कम्प्युटर ग्राफिक्समधलं पिक्चर असेल, आपल्याला जर ते सेव्ह करून ठेवायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, ते मॅप करायला लागतं. फर्स्ट वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीममधली इमेज आपल्याला डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीमसारखी त्यांना मॅच करायला लागते. नंतर बघा नेक्स्ट, therefore in general the process of mapping picture from word coordinate systems to physical device coordinate system is referred as window to transformation. म्हणजे काय, सपोज एखादा पिक्चर आहे, आपण तो फोटो काढलेला पिक्चर, आपण वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीममधला फोटो काढलेला पिक्चर आहे, तो आपल्याला कॅमेरा कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा आपल्या एखाद्या डिव्हाइसच्या कोऑर्डिनेट सिस्टीमनुसार जर आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं असेल किंवा डिस्प्ले करायचं असेल, नाहीतर आपल्याला तो फिजिकल ऑब्जेक्ट हा मॅप करायचा असेल एखाद्या विंडोनुसार किंवा आपल्या एखाद्या फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेटनुसार, त्याला काय म्हणतोय आपण, ट्रान्सफॉर्मेशन, विंडो टू ट्रान्सफॉर्मेशन म्हणून. इन जनरल द प्रोसेस ऑफ मॅपिंग पिक्चर फ्रॉम वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम टू फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम इज रेफर्ड ॲज विंडो टू ट्रान्सफॉर्मेशन. बघा मग, 2 डायमेन्शनल व्ह्यूविंग ट्रान्सफॉर्मेशन इज ऑल्सो रेफर्ड ॲज विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे 2 डायमेन्शनल जी विंडो दिसते तिला काय म्हणतोय आपण, विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. नंतर आहे बघा, व्ह्यूविंग ट्रान्सफॉर्मेशन कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स ॲज नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्मेशन अँड वर्कस्टेशन ट्रान्सफॉर्मेशन. आता जे काही आपण विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत त्याचे 2 टाईप्समध्ये, 2 पार्ट्समध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. फर्स्ट पार्ट आहे तो नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि सेकंड पार्ट आहे आपला वर्कस्टेशन ट्रान्सफॉर्मेशन. तर बघा, आता नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्मेशन मॅप्स वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम टू नॉर्मलाइज डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय केलं जातं, एखादा ऑब्जेक्ट कॅप्चर केला जातो आणि तो कॅप्चर केलेला ऑब्जेक्ट हा जसा डिव्हाइस असेल त्या डिव्हाइसनुसार मॅप केला जातो. सपोज कॅमेऱ्यामध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट कॅप्चर केला असेल, तो सेव्ह होताना, स्टोअर करताना तो काय करतो, स्वतःला मॅप करतो त्या डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम बरोबर. सपोज एखादा आपण कॅमेरामध्ये फोटो काढला असेल, तो काय करेल, नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्मेशन यूज करून तो वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीमचा ऑब्जेक्ट तो डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीमनुसार मॅप केला जाईल. हे आहे आपलं नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. आणि सेकंड टाईप आहे आपला वर्कस्टेशन ट्रान्सफॉर्मेशन. आता त्या वर्कस्टेशन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय होतं बघा, द मॅपिंग नॉर्मलाइज डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम टू फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम. आता जो ऑब्जेक्ट आहे नॉर्मलाइज कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये मॅप केलेला आहे त्याच ऑब्जेक्टला काय करते, परत ती फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कन्व्हर्जन करते. हे काम आहे आपलं वर्कस्टेशन ट्रान्सफॉर्मेशनचं. बघा मग, इज रेफर्ड टू ॲज अ व्ह्यूविंग ट्रान्सफॉर्मेशन. वर्कस्टेशन ट्रान्सफॉर्मेशनलाच आपण काय म्हणतो, व्ह्यूविंग ट्रान्सफॉर्मेशन. बघा, ह्या वर्क टू
विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशनमध्ये 2 प्रोसेस होतात, एक नॉर्मलायझेशन ट्रान्सफॉर्मेशन अँड एक वर्कस्टेशन ट्रान्सफॉर्मेशन. नॉर्मलायझेशनमध्ये काय केलं जातं, जो फिजिकल ऑब्जेक्ट आहे त्या फिजिकल ऑब्जेक्टला नॉर्मलाइज डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये मॅप केलं जातं. आणि वर्कस्टेशन ट्रान्सफॉर्मेशनला काय केलं जातं, जो नॉर्मलाइज डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीममधला ऑब्जेक्ट आहे त्याला फिजिकल डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ट्रान्सफॉर्म केलं जातं. त्याला आपण म्हणतो विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. बघा खाली एक एक्झाम्पल दिलेला आहे, एक विंडो दाखवलेली आहे, डॉट डॉटमध्ये काय आहे, विंडो आहे. आता 2 डायमेन्शनमध्ये दिलेला आहे, 2D डायमेन्शनल वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम आहे बघा, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, XW मीन आणि XW मॅक्स, म्हणजे एक्स ॲक्सिसचा विंडो मीन आणि एक्स ॲक्सिसचा विंडो मॅक्स. विंडो डॉट डॉटमध्ये दिलेला आहे, फिजिकल ऑब्जेक्ट दिलाय बघा, YW मीन आणि वाय ॲक्सिसचा विंडो मॅक्स. एक फिजिकल ऑब्जेक्ट दिलेला आहे. विंडोमध्ये बघा कुठला पोर्शन दिसतो आहे, जेव्हा आपण त्याला विंडोविंग अँड क्लिपिंग अप्लाय करू तेव्हा बघा विंडोमध्ये जेवढा भाग आहे तेवढाच भाग आपल्याला इथे दिसणार आहे. पिक्चरमध्ये पण तेवढाच आपल्याला भाग दिसतो आहे. बघा इथे हा जो काय आहे होल ऑब्जेक्ट आहे, बट विंडोचा जेवढा पोर्शन आहे तेवढ्याच पोर्शनमध्ये आपल्याला विंडोविंग अँड क्लिपिंग केल्यानंतर हा ऑब्जेक्ट दिसत आहे. त्याला काय म्हणतोय आपण, डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीम अँड विंडो कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे वर्ड कोऑर्डिनेट सिस्टीममधला ऑब्जेक्ट आपण मॅप केला तर तो डिव्हाइस कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जेवढी आपली विंडो आहे त्या विंडोनुसारच तेवढाच आपल्याला ऑब्जेक्ट तो दिसला जातो. त्याला आपण म्हणतो व्ह्यूइंग ट्रान्सफॉर्मेशन युजिंग स्टँडर्ड रेक्टँगल फॉर विंडो अँड व्ह्यूपोर्ट. हे आहे कन्व्हर्जन ऑफ विंडो टू व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा आणि नोट्स राईट डाऊन करा. धन्यवाद.